रीलचं जे चाललंय ना, थोडंसं मला ना त्या बाबतीत बोलायचं की मी बरेचदा आत्ता आत्ता 2-3 दिवसापूर्वी बघितले स्वामींचे 2-3 जुने फोटो आहेत किंवा हं, मागे हं, दत्त हं, महाराज आहेत. स्वामी उभे राहतात. हं. ते एआयनी नवीन चालू एआय झालंय ना. चालू केलं. उभे राहतात, मग चालायला जातात, मग दत्त महाराजांच्या खांद्यावर हात ठेवतात. किंवा ते मिठी हां, म्हणजे मिठी मारली जाते. तेच माझं म्हणणं आहे की एआय आहे, चांगलं आहे, पण तुम्ही देवाला देवाच्या ठिकाणी ठेवा. तुम्ही त्याचं काय होतं माहिती आहे का, मग आपल्या पुढची पिढी जे बघणार आहे ना, ती बघते काय स्वामी समर्थ काय गळ्यात हात अच्छा. टाकता येतो. मग ते जे श्रद्धास्थान म्हणतो किंवा आपण देव जे म्हणतो, ते मग त्याचं महत्त्व आपणच कमी करत चाललोय. ती हे लाईन हां, ती एक लाईन कुठेतरी. असते ना, त्याच्या पलीकडे आपण जात नाही. तर ते जाऊ नये म्हणून हे जरा धोकादायक वाटतं मला, हे सगळं आत्ता रील वगैरे जे चाललंय ते. यालाच जोडून एक प्रश्न विचारते. बरेचदा काय होतं, कलाकार किंवा कोणीही सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा एखादी पोस्ट किंवा काहीतरी बोललेलं असतं देवाबद्दल. सो त्याखाली खूप घाणेरड्या कमेंट्स असतात. हो, हो. सो हे ट्रोलिंग जे आहे, तुम्ही देवाच्या पोस्टलाही सोडत नाहीये. देवाच्या काय कोणालाच सोडत नाही हल्ली. आता मी म्हणजे ह्याला झालं असेल, वर्ष झालं असेल, मी एक इंटरव्ह्यू दिलेला. त्यात मी सांगितलं होतं की मला कसा स्वामींचा अनुभव येतो किंवा हं, आला. हं, मी त्याच्यात बऱ्याचशा कमेंट्स वाचल्या. हं. ह्यालाच बरे स्वामी भेटले, ह्यालाच बरे दिसले. माझं काय म्हणणं नाही, प्रत्येकाला बोलायचा बरोबर. हक्क आहे, तुम्ही बोला. पण मला अशा लोकांना फक्त सांगायचं की एकदा तुम्ही करून बघा. तुम्ही किती देवाचं करता, तुम्ही किती मानता. बरोबर आहे ना? तुम्ही जर ती गोष्टच अनुभवलेली नाहीये, तर तुमच्याशी बोलण्यात काही पॉइंटच पॉइंटच नाहीये. नाही. म्हणजे मी आज ॲक्टर आहे. मला डिरेक्टरने सांगितलं लेफ्ट लुक दे, राईट लुक दे किंवा तुझा आता क्लोज घेतो. तर ह्या गोष्टी मला कळणार आहेत. हं. पण एखाद्या साध्या माणसाला जर मी हे नाही. बोललो, तर तो म्हणेल, "हे काय बोलतोयस तू?" सेम आहे. तुम्ही जर ती गोष्टच तुम्हाला माहिती नाहीये, तर तुमचं बोलणं व्यर्थ आहे. त्यामुळे मी इग्नोरच करतो. पण मला वाईट ह्याचं वाटतं, की माहिती कशाचीच नसते. पण एकदा का सुरू झालं, की एकाला आणि जर कधी वाचलं ना, तर विषय बाजूलाच राहतो. एक जण काहीतरी बोलतो, मग त्याच्या खाली त्याच्या खाली 4 लोकं कमेंट बोलतात. मग त्यांचे घरातल्या सगळ्यांचा उद्धार, यांच्या घरातल्या सगळ्यांचा उद्धार. मग शेवटी लास्टला एक जण विचारतो, की "अरे प्रश्न काय होता?" हे इतकं घाणेरडं चाललंय हल्ली रीलवरती. त्याच्यामुळे मगाशीच मी आपण सुरुवातीला बोललो ना, बोललो. की हल्ली बोलायचं काय? म्हणजे कळत नाही. कोण कारण की कशा पद्धतीने. कसा रिॲक्ट होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपलं जे आपलं मत आहे ना, तेवढं मांडावं. उगाचच तू काय कर, मी काय कर ह्याच्यात मी पडत नाही. अर्थात. पण माझं एवढंच म्हणणं आहे, की तुम्ही देवाची चेष्टा करू नका. तुम्ही नास्तिक आणि आस्तिक हा एक वेगळा प्रकार आहे.